जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, माऊली आयटी सोल्युशन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण युनिट नंबर फर्स्ट इंट्रोडक्शन टू डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा सब्जेक्ट बघत आहोत. तर आपण आज लेक्चरला सुरुवात करू. तर स्क्रीनवरती तुम्हाला जी ही इमेज दिसते ती इमेज काय आहे पहिले आपण ते समजून घेऊ आणि नंतर आपला पुढचा जो टॉपिक आहे त्याच्याकडे आपण जाऊ. तर बघा इथं एक डेटाबेस जो आहे, आपण डेटाबेस बघतोय. तर डेटाबेस कसा डिझाईन होतो किंवा त्याच्यामधले जे रिलेशनशिप असतात ते कसे असतात ते आपण बघू पहिला. तर पहिला जो तुम्हाला इथे दिसते बघा स्टुडंट, त्यानंतर स्टुडंट, त्यानंतर ईमेल, पासवर्ड, फर्स्ट नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ, फोन, मोबाईल, पॅरेंट, डेट ऑफ जॉईन, स्टेटस, लास्ट लॉग इन डेट, लॉग इन, लास्ट लॉग इन आय पी, अशी ही त्याच्यामध्ये डिटेल आहे. म्हणजे थोडक्यात काय की ही सर्व स्टुडंटची माहिती. आता ही स्टुडंटची माहिती बघा कशाला रिलेटेड आहे, तर इकडे पॅरेंटचं एक टेबल आहे, बरोबर. त्याचनंतर तीच जर माहिती बघितली आपण तर इकडे क्लासरूमला आहे, त्यानंतर इकडे अटेंडन्सला ती रिलेटेड आहे, एक्झाम रिझल्ट आहे, एक्झाम आहे, एक्झाम टाईप आहे, क्लासरूम आहे, क्लासरूम ग्रेड आहे, कोर्सेस आहे आणि टीचर आहे. आणि प्रत्येकाची म्हणजे तुम्हाला काहीतरी वेगवेगळी माहिती दिसते. आता बघा ही सर्व डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे म्हणजे थोडक्यात काय आपण जर बघितलं तर स्टुडंटची एवढी सगळी माहिती डेटाबेसमध्ये स्टोअर होणार आहे, पॅरेंटची सगळी माहिती डेटाबेसमध्ये स्टोअर होणार आहे, टीचर, एक्झाम अशा वेगवेगळ्या टेबल बनवून हा प्रत्येकाचा एक टेबल असेल आणि त्या टेबलमध्ये ही सर्व इन्फॉर्मेशन प्रत्येकाची स्टोअर होणार आहे. तर आता आपण नेक्स्ट जो कन्सेप्ट बघणार आहे आपल्याला बघायचं डेटा ॲब्स्ट्रॅक्शन, त्या संदर्भात हे सर्व आहे. तर त्याच्यामध्ये जे आहे 3 लेव्हल आर्किटेक्चर ऑफ डेटाबेस सिस्टीम, आणि या 3 लेव्हलमध्ये काय केलं जातं की डेटाला ॲब्स्ट्रॅक्ट केलं जातं. आता ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय आणि कसं करायचं हे सर्व आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट पॉईंट इज 3 लेव्हल आर्किटेक्चर ऑफ डेटाबेस सिस्टीम. A database system is a collection of related data and system software which manages the data. ओके, आता बघा काय सांगताय, अ डेटाबेस सिस्टीम इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा. पहिला रिलेटेड डेटा मी तुम्हाला पहिले सांगितलं, रिलेटेड डेटा हा की स्टुडंट रिलेटेड आहे पॅरेंट सोबत, त्यानंतर टीचर रिलेटेड आहेत, क्लासरूम, ग्रेड, कोर्स, एक्झाम, हे सर्व म्हणजे हा सर्व रिलेटेड डेटा आहे. अँड सिस्टीम सॉफ्टवेअर, तर आता हा सर्व डेटा कोण मॅनेज करणार आहे, तर सिस्टीम सॉफ्टवेअर विच मॅनेज द डेटा. हा सर्व डेटा मॅनेज करेल मीन्स द रिलेटेड डेटा. डेटाबेस सिस्टीम इज अ कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा and system software which manage the data. Okay, then the data is generally stored in the detailed and complex manner. So data is stored in the detail like in the previous image. प्रत्येक इंडिव्हिज्युअल एंटिटीची सर्व डिटेल माहिती आपण त्याच्यामध्ये स्टोअर केलेली आहे. आता काय झाले पुढे नेक्स्ट बघू आपण. इट इज इम्पॉर्टंट टू प्रोव्हाइड अन ॲब्स्ट्रॅक्ट व्ह्यू ऑफ डेटा टू द युजर. ओके, आता आपण बघितलं या इमेजमध्ये की इथं प्रत्येकाची एवढी सगळी माहिती आहे, स्टुडंटची सगळी माहिती आहे, पॅरेंटची आहे, टीचरची आहे, पण ही सर्वच्या सर्व माहिती आपण एंड युजरला शो करत नाही. आपण काय करतो फक्त की जेवढी माहिती त्या एंड युजरला पाहिजे तेवढीच माहिती आपण काय करतो, शो करतो. जसं की आता हे जर एक्झाम्पल घेतलं आपण तर बघा इथं ही स्टुडंटची सर्व काही माहिती आहे, बेसिक डिटेल्स आपण ज्याला म्हणतो, तेच त्या स्टुडंटनी त्याचा एक्झाम असेल, त्याचा एक्झामचा रिझल्ट असेल, त्याची अटेंडन्स असेल, अशा सर्व गोष्टी त्याच्या रिलेटेड आहेत. आता बघा यामध्ये जर आपल्याला फक्त स्टुडंटचं जे एक्झाम आहे, बरोबर, एक्झाम आहे, तर एक्झाम मध्ये रिझल्ट आहे, तर स्टुडंटला काय असतं की फक्त रिझल्ट दिसत असतो, त्याच्यामध्ये त्याचे मार्क्स वगैरे त्याला एडिट करता येत नाहीत. पण तेच जर आपण बघितलं तर टीचरला त्याचे मार्क्स वगैरे सर्व एंटर करतात, एडिट करतात. म्हणजे काय की आपण स्टुडंट पासून काही डिटेल्स काय केले आहेत, हाईड केलेले आहेत, बरोबर. म्हणजे की जसं त्याचे मार्क्स वगैरे त्याला एडिट करता येत, पण तेच त्याच्या टीचरला आहे. म्हणजे थोडक्यात आपण काय केलं की काही जी डिटेल्स आहेत त्याच्यापासून हाईड केली ॲब्स्ट्रॅक्ट, आणि जे काही इम्पॉर्टंट डेटा होता तोच काय केला, शो केला. त्यालाच आपण काय म्हणणार, ॲब्स्ट्रॅक्ट व्ह्यू. सो इट इज इम्पॉर्टंट टू प्रोव्हाइड एन ॲब्स्ट्रॅक्ट व्ह्यू ऑफ द डेटा टू द युजर. आता कळालं की काय पहिले काय आहे की डेटाबेस म्हणजे काय, रिलेटेड डेटा, आणि सिस्टम सॉफ्टवेअर ते काय करतं, डेटा मॅनेज करतं. असा डेटा आपण सर्व डिटेल डेटा आपण ह्या डेटाबेसमध्ये स्टोअर करतो. हा सगळा डेटाबेस जरी आपल्याकडे असला पण त्याच्यामधले काहीच डेटा जो महत्वाचा आहे तोच डेटा शो करणं युजरला हे इम्पॉर्टंट आहे, तरच तो डेटाबेस काय होऊ शकतो, व्यवस्थित वर्क करू शकतो. आता नेक्स्ट बघू आपण डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. आता ऍक्च्युअल डेटा ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, extracting the important data by ignoring the remaining irrelevant details as known as a abstraction. So what is the abstraction? आपल्याला काय करायचं abstraction मध्ये, डेटा abstraction मध्ये जी काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे तीच काय करायची, फक्त शो करायची, तीच फक्त डिस्प्ले करायची. बाकीचे सर्व डिटेल्स काय करायचे, आपल्याला हाईड करायचे आहे. आणि ही जी काय प्रोसेस असणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार, डेटा abstraction. नेक्स्ट लाईन बघू आपण. दिस प्रोसेस इज हायडिंग
irrelevant details from user is called as a data abstraction. So we have to hide the unrelated data or irrelevant data. आता irrelevant data म्हणजे कसा, तर आपण एक एक्झाम्पल थ्रू आपण ते समजून घेऊ बघा. आता सपोज स्टुडंट आहे, स्टुडंटची सर्व इन्फॉर्मेशन डेटाबेसमध्ये स्टोअर आहे. तर आता बघा, स्टुडंट असल्यानंतर त्याची बेसिक डिटेल्स असेल, त्याचा आयडी असेल, रोल नंबर असेल, त्याचं नाव, ॲड्रेस, पिनकोड, त्यानंतर त्याचे मार्क्स पण असतील आणि त्यानंतर त्याची फीस पण असेल. बरोबर, त्यांनी किती फीस भरली आहे, किती पेंडिंग आहे, बरोबर, असं त्याची डिटेल्स असेल. तर आता बघा, जर ही फीजचं जो डिटेल्स असते ही फक्त कोणाला असते, की फक्त जे अकाउंट सेक्शन आहे ते अकाउंट सेक्शन असते. त्याचा क्लास टीचर किंवा जे सब्जेक्ट टीचर आहे त्याच्याशी काही संबंध नसतो. आणि त्याचे जे मार्क्स आहेत याचा अकाउंट ह्या सेक्शनशी काही संबंध नाही, त्याचा फक्त ते टीचर्सला ते शो असतील. मग आता टीचरसाठी त्याची जी फी आहे हा काय झाला, इररिलेव्हंट डेटा झाला. आणि अकाउंटंटसाठी त्याचे मार्क्स जे आहे तो काय झाला, इररिलेव्हंट डेटा झाला. मग ह्या दोन युजर जे आहेत, टीचर आणि अकाउंटंट आणि स्टुडंट, तर स्टुडंटची डिटेल जी पाहिजे तीच आपण काय करणार, फक्त टीचरला शो करणार. आणि त्याची अकाउंटची किंवा फी स्ट्रक्चरची फीची जी डिटेल आहे ती फक्त काय करणार, अकाउंटंट या युजरला आपण शो करणार. तर यालाच आपण काय म्हणतो, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. द कॉम्प्लेक्सिटी ऑफ डेटा कॅन बी हायडिंग फ्रॉम युजर बाय युजिंग द डिफरंट लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन. आणि मग आता हा डेटा जो आहे तो वेगवेगळ्या लेवलमध्ये आपल्याला काय करावं लागतं, त्याला ॲब्स्ट्रॅक्शन त्याचं करावं लागतं. ठीक आहे, तर कशा लेवल्स बघू आपण कोणत्या कोणत्या आहेत. तर डिफरंट लेवल्स ऑफ डेटा ॲब्स्ट्रॅक्शन, 3 लेवल या ठिकाणी आहेत. फर्स्ट लेवल इज द फिजिकल लेवल, सेकंड वन इज द लॉजिकल अँड थर्ड वन इज द व्ह्यू लेवल. फिजिकल लेवल, लॉजिकल लेवल आणि व्ह्यू लेवल. व्ह्यू लेवलमध्ये जे काही युजर्स आहेत, जसं की स्टुडंट आहे, अकाउंटंट आहे, टीचर आहे, एचओडी असेल, प्रिन्सिपल असेल, नंबर ऑफ युजर्स त्या ठिकाणी स्टुडंटच्या डेटाबेसवरती काम करतात. मग ते सर्व युजर्स इथे येतील. आणि हे फिजिकल आणि इथं लॉजिकल लेवल. आता हे डिटेलमध्ये आपण बघू, फिजिकल लेवल, लॉजिकल लेवल आणि व्ह्यू लेवलमध्ये काय होतं. Physical level. So physical level is the lowest level of the architecture. In the physical level, how data is actually stored in the database. ओके, सो फिजिकल लेवल मध्ये काय करणार, आपण काय ठरवणार की ऍक्च्युअली डेटा कुठं स्टोअर होणार. जसं की एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह लाईक हार्ड डिस्क, मॅग्नेटिक टेप्स, पेन ड्राईव्ह, यूएसबी, then different types of hard disks are there, cloud storage is there. So अशा वेगवेगळ्या मीडिया आपण कुठं तो डेटा स्टोअर करणार हे आपण याच्यामध्ये हाऊ द डेटा इज ऍक्च्युअली स्टोअर्ड. सो नेक्स्ट वन इज द लॉजिकल लेवल. लॉजिकल लेवल इज द नेक्स्ट लेवल अँड इन दॅट व्हाट डेटा द डेटाबेस स्टोअर अँड व्हाट रिलेशनशिप एक्झिस्ट. आता ही लेवल महत्वाची आहे. याच्यामध्ये आपण काय करतो की कोणता डेटा आपल्याला डेटाबेसमध्ये स्टोअर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये रिलेशनशिप कसं असणार आहे. तर आता याचा एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो बघा. आता आपण जर सपोज लोकल एका सिंगल मशीन पुरतं काम करत असाल तर आपण काय करतो की त्याच मशीनवरती डेटाबेस आपण तयार करतो. पण जर आपल्याला नंबर ऑफ युजर त्याच्यामध्ये पाहिजे असतील तर आपल्याला काय करावं लागतं, एक एक्स्ट्रा डेटाबेस किंवा क्लाउड्स असेल किंवा दुसरं एक डेटाबेस सर्व्हर असेल तर त्याच्यावरती आपल्याला डेटा स्टोअर करावा लागतो. म्हणजे त्याला नंबर ऑफ युजर्स काय करू शकतात, ऍक्सेस करू शकतात. तर आता बघा, लॉजिकल लेवलमध्ये काय केलं जातं की जरी भरपूर प्रमाणात डेटा असला आपल्याकडे किंवा वेगवेगळ्या टाईपचा जर डेटा असला तर त्यामधला आपण कोणता डेटा फक्त डेटाबेसमध्ये स्टोअर करणार. तर बघा, आता परत आपण स्टुडंटचं एक्झाम्पल घेऊ. सपोज आता स्टुडंटचे डिटेल्स आहे, त्याचा रोल नंबर आहे, त्याचा नाव आहे, ॲड्रेस आहे, पिनकोड आहे, त्यानंतर डेट ऑफ बर्थ असेल, त्यानंतर त्याचं आधार नंबर असेल, त्यानंतर त्याचे बँक डिटेल्स पण असू शकते. असंच त्याचे स्टुडंटची भरपूर सारी माहिती आहे. पण जर आपण स्टुडंट डेटाबेसमध्ये जर बघितलं तर आपल्याला बँक अकाउंट, स्टुडंटच्या बँक अकाउंटची शक्यतो गरज नाही. मग आपण ते घेणार नाही. जरी ती डिटेल्स असेल पण आपण ती डेटाबेसमध्ये घेत नाही, कारण की डेटाबेसची कॅपॅसिटी आहे ती आपण उगाच त्याच्यामध्ये स्टोरिंग करून ते वाढवत नाही. बरोबर, म्हणजे आपल्याला काय करणार, व्हाट डेटा द डेटाबेस स्टोर अँड व्हाट रिलेशनशिप एक्झिस्ट. मग आता जो डेटा पाहिजे आपण तोच घेणार. आणि रिलेशनशिप म्हणजे थोडक्यात काय, तर स्टुडंट आहे, स्टुडंटचा रिलेशनशिप कुठं असणार आहे, त्याचं अकाउंटशी असणार आहे, त्याच्या क्लासरूमशी असणार आहे, त्याने जो कोर्स घेतला त्याच्याशी असणार आहे, असे टेबलचे जो काय काय रिलेशनशिप एक्झिस्ट असणार हे आपण याच्यामध्ये लॉजिकल लेवलमध्ये ठरवतो. डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर use the logical level of abstraction to decide the what information to keep in the database. So database administrator जो असतो, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे कोण, की ज्याच्याकडे डेटाबेसमध्ये काय स्टोअर करायचं, काय डिलीट करायचं, अपडेट करायचं, हे सर्व राईट्स त्या डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटरकडे असतात. ओके, मग तो डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर जो आहे तो काय करतो, विच इन्फॉर्मेशन शुड बी stored in the database are decided by the database administrator. म्हणजे तो डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर काय करतो, ठरवतो की कोणती माहिती डेटाबेसमध्ये स्टोअर झाली पाहिजे. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं. आणि लास्टची जी लेवल आहे ती आहे व्ह्यू लेवल. हायेस्ट लेवल आहे, याच्यामध्ये सर्व युजर्स असतात. सो युजर इंटरॅक्ट विथ द डेटाबेस बाय युजिंग द वन ग्राफिकल युजर
इंटरफेस ऑर बाय युजिंग द सॉफ्टवेअर. देन तर आता याच्यामध्ये काय करणार आपण, user is not aware of how the data is stored and what the data is stored. So आता याच्यामध्ये बघा काय आहे की व्ह्यू लेवल म्हणजे काय की आपण एखादं सॉफ्टवेअर किंवा युजर असो, सपोज आपण याच्यामध्ये एक एक्झाम्पल घेऊ, मेडिकल स्टोअरचा आपण एक्झाम्पल घेऊ. मेडिकल स्टोअरसाठी सॉफ्टवेअर आहे, तर तो मेडिकल स्टोअरवरती जो काम करणारा असेल तर त्याला ह्या सॉफ्टवेअरमध्ये काम कसं चालतं त्याला त्याच्याबद्दल काही माहिती नसते, बरोबर ना. हे कोण कोण काम करणार, सॉफ्टवेअर डेव्हलपर, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर हे काम करतो की कसा डेटा येणार, कुठं स्टोअर होणार, कोणत्या टेबलमध्ये, त्याच्यातून त्या टेबलमधून डेटा कसा परत रिट्राईव्ह होणार. तर अशा पद्धतीने तर व्ह्यू लेवलमध्ये मग आपण अशा पद्धतीचे डिटेल्स सर्व हाईड करतो आणि त्या युजरला जेवढं नॉलेज आहे त्याला जेवढी गरज आहे तेवढा डेटा आपण काय करतो, शो करतो. अशा पद्धतीने 3 लेवलमध्ये आपण डेटा काय करतो, ऍब्स्ट्रॅक्शन करतो. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे आपला इन्स्टन्स अँड स्केमा. दोन डेफिनेशन आहेत सिंपल. बघा इन्स्टन्सची डेफिनेशन काय आहे, तर डेटा इज स्टोर्ड इन द डेटाबेस ॲट अ पर्टिक्युलर मोमेंट इज कॉल्ड ॲज अ इन्स्टन्स ऑफ द डेटाबेस. सो आता आपण काय करतो, डेटाबेसमध्ये डेटा स्टोअर करतो. ॲट अ टाइम आपण एक सिंगल रेकॉर्ड स्टोअर करू शकतो, ॲट अ टाइम आपण मल्टिपल रेकॉर्ड पण आपण काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. तर पर्टिक्युलर मुवमेंटला आपण काय डेटा डेटाबेसमध्ये स्टोअर करतो त्या मुवमेंटला काय म्हणतात, इन्स्टन्स म्हणतात. सपोज आता माझ्याकडे 100 स्टुडंटचा डेटा आहे आणि मी क्वेरी चालवली इन्सर्ट इनटू द स्टुडंट टेबल अँड द व्हॉट एव्हर द डेटा, ओके, रोल नंबर, नेम, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस एक्सेट्रा. सो तो ज्या इन्स्टन्सला त्या डेटाबेसमध्ये तो स्टोअर होईल त्या इन्स्टन्सला आपण त्या मोमेंटला आपण काय म्हणणार, इन्स्टन्स. अँड नेक्स्ट डेफिनेशन इज अ स्केमा. द डिझाईन ऑफ द डेटाबेस इज कॉल्ड एज अ स्केमा. सो आता डिझाईन म्हणजे आपण वरती 3 लेवलमध्ये घेतलं की फिजिकल लेवल आपण ठरवणार की आपण कशामध्ये डेटा स्टोअर करणार, लॉजिकल लेवलला कोणता कोणता आपण डेटा स्टोअर करणार आणि व्ह्यू लेवलला आपण कोणता डेटा आपण शो करणार. सो मग त्या त्या 3 स्टेजचं जे डिझाईन असेल म्हणजे फिजिकल स्केमा, लॉजिकल स्केमा अँड व्ह्यू स्केमा, त्याला आपण म्हणा फिजिकल स्केमा, लॉजिकल स्केमा आणि व्ह्यू स्केमा. म्हणजे थोडक्यात आपण इथे काय करणार की कशामध्ये आपण स्टोअर करणार ते आपण ठरवतो, त्याचं डिझाईन, लॉजिकल कोणत्या टेबल कशा टेबल बनवणार त्याच्यामध्ये रिलेशनशिप कसं मेंटेन करणार, लॉजिकल स्केमा अँड व्ह्यू स्केमा आपण काय काय शो करणार त्याला आपण म्हणणार व्ह्यू स्केमा. त्याचं जे डिझाईन असेल त्याला म्हणणार व्ह्यू स्केमा. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज डेटा इंडिपेंडन्स. सो व्हॉट इज द डेटा इंडिपेंडन्स? The ability to modify schema definition in one level without affecting the schema definition in the next higher level is called as a data independence. असे दोन टाईप आहेत, फिजिकल डेटा इंडिपेंडन्स आणि लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स. आता याच्यामध्ये काय होतं बघा की जर सपोज मला माझ्या डेटाबेसमध्ये काहीतरी चेंजेस करायचे, ओके. सपोज आता फिजिकल आहे, फिजिकल लेवल आपण काय करतो की आपण कशामध्ये डेटा स्टोअर करणार. सपोज मी हार्ड डिस्क घेतलं, बरोबर, आणि मी काय केलं की फक्त एक 250 GB ची हार्ड डिस्क घेतली डेटा स्टोअर करण्यासाठी. पण काय झालं की माझ्याकडे डेटा वाढला आणि आता 250 GB मला अपुरं पडते. मग आपण काय करणार, त्याला एक्सटेंड करणार, वाढवणार, ती 1 TB करणार. मग आता जर आपल्याला फिजिकल म्हणजे थोडक्यात आपल्या फिजिकल लेवलला जर काही चेंजेस करायचे तर त्याच्या लॉजिकल म्हणजे थोडक्यात डेटा स्टोअर करण्याच्या प्रोसेसमध्ये काही त्याचा फरक पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि ते जे असेल त्यालाच आपण म्हणणार फिजिकल डेटा इंडिपेंडन्स. आणि लॉजिकल डेटा इंडिपेंडन्स म्हणजे काय की सपोज मी एखादा टेबल चेंज केला, सपोज आता स्टुडंट आहे, स्टुडंटचा टेबल आहे, त्याच्यामध्ये मी पहिले डिटेल घेतली होती, स्टुडंटचा रोल नंबर, त्याचं नाव, कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस. आता मला त्याच्या आधारची गरज आहे, मग मी काय करणार, सिंपल एक कॉलम ऍड करणार, आधार नंबर. आता जरी मी एक कॉलम ऍड केला तर मला लगेच कॉलम ऍड केला म्हणून त्याची साईज भरपूर वाढेल आणि मग मला हार्ड डिस्क लगेच चेंज करायला असं आहे का, नाही. तर अशी जी काळजी आहे ती आपल्याला काळजी घेऊन ज्यावेळेस आपण ते करतो त्याला आपण काय म्हणणार, लॉजिकल इंडिपेंडन्स. ओके. तर अशा पद्धतीने फिजिकल इंडिपेंडन्स आणि लॉजिकल इंडिपेंडन्स असे दोन डेटा इंडिपेंडन्स चे टाइप्स याच्यामध्ये आहे. की याची डेफिनेशन काय आहे, तर ॲबिलिटी टू मॉडिफाय द स्केमा डेफिनेशन. आपण जर डिझाईन जरी चेंज केलं कोणत्याही लेवलला तर त्याचा दुसऱ्या लेवलवरती काही इफेक्ट होणार नाही, त्याला आपण म्हणणार डेटा इंडिपेंडन्स. ठीक आहे मित्रांनो, तर अशा पद्धतीने आज आपण डेटा ॲब्स्ट्रॅक्शन, त्यानंतर इन्स्टन्स स्केमा, डिफरंट लेवल्स ऑफ डेटा ॲब्स्ट्रॅक्शन,